माझं नाव मंदार आहे. माझ्या बायकोचे नाव ज्योती. माझ्या लग्नाला जवळ 3 वर्ष झाली आहेत. मी आणि ज्योती आम्ही दोघेच घरात राहतो. आमची बिल्डिंग शहरापासून दूर म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे आणि नुकताच नवीन बनवली आहे, त्यामुळे बहुतेक फ्लॅट आमच्या बिल्डिंगमध्ये खाली आहेत. जास्त लोक नसल्याने सिक्युरिटी पण नाही कोणी, फक्त 3 या मजल्यावर एक फ्लॅट आणि खाली पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर 2 फ्लॅटमध्ये लोक राहतात. त्यामुळे वरचे सर्व फ्लॅट खालीच आहेत. आमचा रूम बिल्डिंगमध्ये 5व्या मजल्यावर आहे. आसपास कोणती दुसरी वसाहत नसल्यामुळे खूप शांतता असते. हय मोकळेपणाचा फायदा उचलून मी कित्येक वेळा माझ्या बायकोला रात्री अंधारात बाहेर शिड्यांवर घेऊन जाऊन तिला केलं आहे. मला बाहेर मोकळ्या जागेत करायला खूप मजा येते. मी ह्या गोष्टीचा खूप फायदा उचलला आहे. एकदा तर ज्योतीला रात्री 1 वाजता 6व्या मजल्यावरच्या सीडीवर नेहून तिला केलं. ज्योतीला पण खूप आवडलेलं असं बाहेर उघड्यात. तेव्हापासून जेव्हा पण आम्हाला वाटते की कोणी नाही आहेत आज बिल्डिंगमध्ये, आम्ही बाहेर शिड्यांवर जाऊन करायचो. मला आता बायकोला वेगळ्या प्रकारे काहीतरी नवीन करायची इच्छा होत होती. मला रोज करायची खूप इच्छा होत असते. पण तेच करून कंटाळा पण येतो. काहीतरी नवीन पाहिजे असं नेहमी वाटत असतं. म्हणून मी नेटवर जाऊन तसले व्हिडिओ पाहत असतो. नवीन वर्ष जवळ येत होता. पण हय वेळी कुठे बाहेर जाणे शक्य नव्हते. म्हणून मी विचार केला मी माझ्या एका जवळच्या मित्राला 31ला घरीच बोलावतो. घरी बसून दारू पिऊ आणि मजे करू. ज्योतीला नॉनव्हेज बनवायला सांगेन तर घरच्या घरी पार्टी पण होईल. असा विचार करून मी माझ्या लहानपणाच्या मित्राला म्हणजे दिनेशला फोन केला. त्याला मी प्लॅन सांगितला. त्याच लग्न झालं नव्हतं आणि कुठे बाहेर पण जाण्याचा त्याचा प्लॅन नव्हता, तर तो लगेच हो म्हणाला. 31ची मी प्लॅनिंग 2 दिवस आधीच करून ठेवली होती. 10 रू आणून ठेवली होती कारण शेवटी मिळाली नाही तर प्रॉब्लेम होईल. ज्योतीला पण पार्टीबद्दल सांगितले होते. शेवटी तो दिवस आला. माझं ऑफिस चालू होत. म्हणून मी ऑफिसला जाऊन 8 वाजता घरी आलो. दिनेश माझ्या घरी 9ला येणार होता. त्याचे पण ऑफिस सुरू होते. मी घरी येऊन तयारी करून घेतली होती. टेबल पण मांडून ठेवला होता. मी आणि ज्योती दोघे पण नवीन कपडे घालून तयार झालो. ज्योतीने सफेद रंगाचा ड्रेस आणि खाली काळ्या रंगाची लेगिस घातली होती. मी निळ्या रंगाचा कुर्ता आणि सफेद पायजमा घातला होता. 9:15 वाजता दरवाज्याची घंटी वाजली आणि मी जाऊन दरवाजा उघडला. बाहेर दिनेश आला होता. मी त्याला आत बोलावले. तो आत आला आणि मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितले. दिनेश पण कुर्ता आणि पैजामा घालून आला होता. ज्योती त्यासाठी किचनमधून पाणी घेऊन आले आणि तिने दिनेशला दिले. तेव्हा मी दिनेश आणि ज्योतीची पहिल्यांदा ओळख करून दिली. मी काही वेळ दिनेशशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात दिनेशने विचारले, सर्व तयारी झाली आहे ना पिण्याची? मी हसून होकार दिला आणि मी दिनेशला म्हणालो, आतल्या रूममध्ये टेबल लावला आहे. चल आत जाऊन बसू. मी ज्योतीला सांगितले. आम्ही आत जाऊन बसतोय आणि आतल्या खोलीत गेलो. आत मी टीव्ही लावली आणि टीव्हीवर कार्यक्रम बघत आम्ही बाटली उघडली आणि सुरू झालो. आम्ही दोघे पण व्हिस्की पियाचो. खूप दिवसांनी दिनेश भेटला होता. खूप गप्पा गोष्टी होऊ लागल्या. ज्योती किचनमध्ये जेवण बनवत होती. तेवढ्यात मला दिसले की पाणी संपले आहे. तर मी ज्योतीला आवाज दिला की पाण्याची बाटली एक घेऊन ये. ज्योती पाण्याची बाटली घेऊन आली आणि तिने हळूच वाकून टेबलावर ठेवली. तेव्हा मला दिसून आले की दिनेश ज्योतीच्या आंब्याकडे टक लावून पाहत आहे. मी बघून बघितलेला सारखं केलं. ज्योती पाण्याची बाटली ठेवून जाऊ लागली तर दिनेश ती रूममधून बाहेर जायेपर्यंत काही न बोलता ज्योतीच्या मागून तिला पाहत होता. मी काही न बोलता टीव्हीकडे पाहत होतो. ज्योती गेली आणि आम्ही परत बोलत बसलो. पियाला लागलो. आता जवळ 11 वाजले होते. नवीन वर्ष सुरू होयाला फक्त 1 तास होता. तेवढ्यात ज्योती परत रूममध्ये आले आणि म्हणाली, जेवून घ्या दोघांनी पण. आता दिनेशला चढली होती. मी त्याला विचारलं, जेवायचं आहे का? तर तो म्हणाल, नको, आता 12 नंतरच जेवू म्हणून.
मी ज्योतीला सांगितले तू घे जेवून. सांगताना मी तिला विचारले की तुला पण पियाची आहे का, तर तिने हळूच मान हलवून हो म्हणाली. तर मी लगेच तिला म्हणालो मग ये इथेच बस आमच्यात. त्यात लाजायचं काय. दिनेशने पण तिला हाक मारून बोलावलं आणि बाजूला एक खुर्ची दिली. ज्योती आमच्या मध्येच बसली आणि दिनेशने तिला एक ग्लास बनवून दिला. आता आम्ही तिघे पीत बसलो होतो. टीव्हीवरचा कार्यक्रम बघत गप्पा मारू लागलो. काही वेळाने ज्योतीला सुद्धा चढली. ज्योती आणि दिनेश जास्तच गप्पा मारू लागले. दोघे पण एकमेकात रंगले होते. तेवढ्यात मला आली तर मी बाहेर गेलो बाथरूमला. मी काही वेळाने बाथरूमवरून आलो तर दोघे पण कोणत्या तरी गोष्टीवर हसत होते. पण त्याचवेळी मला दिसले की दिनेशने ज्योतीच्या पायावर हात लावला. ज्योती पण त्याच्या वागण्यावर काही म्हणत नव्हती. दिनेश ज्योतीच्या हात ठेवून काहीतरी बोलत होता तिच्याशी. मी येऊन बसलो आणि परत पियाला सुरुवात केली. माझी आता तिरकी नजर होती दिनेशकडे. माझ्या लक्षात आले की तो सारखा ज्योतीकडे पाहत आहे. आणि खास करून त्याची नजर ज्योतीच्या हलणाऱ्या मोठ्या टरबुजाकडे आहे. काही वेळाने 12 वाजणार होते. तर ज्योतीने केक आणला होता, तो आम्ही कापणार होतो. मी जाऊन लगेच केक आणला रूममध्ये आणि टेबलावर ठेवला. केक कापताना दिनेशने ज्योतीचा हात पकडला आणि मी पण पुढे हात ठेवला. पण माझ्या लक्षात आले की दिनेशने दुसरा हात ज्योतीच्या पाठीवर ठेवला आहे. जसे 12 वाजले आम्ही तिघांनी एकत्र चाकू पकडून तो केक कापला आणि नवीन वर्षाची सुरुवात केली. आम्ही एकामेकांना केक भरवून शुभेच्छा देऊ लागलो. मी आधी ज्योतीला केक भरवला आणि तोच दिनेशला भरवला. मग ज्योतीने मला केक भरवला आणि जशी ती दिनेशकडे वळली दिनेश एकदम ज्योतीच्या जवळ आला. त्याने केक भरवताना तिच्या त्यावर हात लावला. दिनेशला आणि ज्योतीला आता पूर्ण चढली होती. ते दोघे काय करत आहेत त्यांना भान नव्हते. मी तिथे जवळ असून ते कोणी नसल्यासारखे वागत होते. मी बघून बघितलेला सारखं करत होतो. मी उरलेला केक घेतला आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायला बाहेर किचनकडे घेऊन आलो. मी केक ठेवून परत रूममध्ये येत होतोच की मला दिसले की तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मारून देत आहे. दोघे पण खूप खुश होऊन एकामेकांना शुभेच्छा देत आहेत. दिनेश मग म्हणाला आपण डान्स करू. ज्योती पण जिद्द करू लागली तर मी गाणी लावली आणि तिघे पण नाचू लागलो. ज्योती आमच्यामध्ये नाचत होती. दिनेश आणि ज्योती दोघे पण नाचत नाचत दारू पीत होते आणि परत येऊन नाचत होते. मी थकलो नाचून तर खुर्चीवर जाऊन बसलो आणि दिनेश आणि ज्योतीला नाचताना पाहू लागलो. मी ज्योतीकडे पाहिले तर ज्योती एकदम बार डान्समधल्या मुलींसारखी नाचत होती. तिला काही शुद्ध नव्हती. तिचे वर खाली उडत होते. तिची मोठी मागच डुलत होती. मी तिथे असल्याने तो फक्त ज्योतीचा हात पकडूनच नाचत होता. मला ते पाहून खरतर मजा येऊ लागली. मला उत्सुकता होऊ लागली की दोघे अजून काय काय करतील. मी दिनेशला काही म्हणालो नाही आणि जे चालत आहे ते होऊ दिल. कारण असा मौका परत मिळणार नाही. मग मी विचार केला थोडा वेळ बाहेर जातो आणि लपून बाहेरून पाहतो. मी उठलो आणि बाथरूमला जाऊन येतो म्हणून बाहेर निघालो. बाहेर येताना मी दरवाजा थोडा खेचून घेतला आणि पण पूर्ण बंद केला नाही, थोडा उघडा ठेवला. मी बाहेर गेलो आणि लपून पाहत होतो. ते दोघे नाचत होते. अचानक दिनेशने मागून ज्योतीच्या मागून धक्के देत नाचू लागला. ते पाहून मी एकदम अचंबित झालो. ज्योती पण त्याला काही म्हणत नव्हती आणि ती अशीच नाचत होती. दोघे पण एकामेकात मग्न होऊन नाचत होते. आणि मग काय सुरू झालं त्यांचं. काही वेळाने मी पण त्यांच्यात सामील झालो. तिघांना पण मस्त वाटलं. अजून असंच खूप वेळ सुरू होत. पुढे अजून काय काय केलं हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.